नमस्कार मित्रांनो. तर SC सर्टिफिकेटबद्दल राज्य सरकारचा नवीन निर्णय आलेला आहे. तर अशा लोकांचे दाखले जे की SC सर्टिफिकेट जातीचे दाखले आहेत ते अवैध किंवा बोगस ठरणार आहेत. अशा प्रकारे जर सरकारी नोकरी, निवडणुका किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये जर आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला तर हे अवैध ठरणार आहेत. तर आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर SC सर्टिफिकेटबद्दलचा हा नवीन निर्णय. मराठी चॅनल माहितीला नक्की सबस्क्राईब करा. तर हिंदू, बौद्ध आणि शीख यांच्याशिवाय इतर धर्मियांचे अनुसूचित जाती म्हणजे SC प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. जर अशा व्यक्तींनी सरकारी नोकऱ्या यांसारख्या आरक्षणाचा लाभांचा गैरफायदा जर घेतला असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे. जर एखाद्याकडे बनावट SC प्रमाणपत्राद्वारे निवडणूक जिंकली असेल तर ती निवडणूक देखील रद्द होणार आहे. तर असे आपण बघणार आहोत. विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं आहे. तर बरेच लोक जे धर्मांतर करून तरी देखील SC सर्टिफिकेट याचा गैरफायदा घेतात, तर यांना फटका बसणार आहे. तर BJP आमदार अमित गोरखे यांनी हा दावा केला आहे की काही क्रिप्टो ख्रिश्चन व्यक्ती धर्मस्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन SC प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत आहेत. तर क्रिप्टो ख्रिश्चन हे अशा लोकांसाठी वापरले जाणार आहे विशेषण आहे की जे प्रत्यक्षात ख्रिश्चन धर्माचे पालन करतात पण कागदोपत्री इतर धर्मातील असल्याचे दाखवतात. म्हणजे ख्रिश्चन धर्माचे पालन करतात पण SC सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे. तर सुप्रीम कोर्टाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी निर्णयात स्पष्ट केले होते की अनुसूचित जाती म्हणजे SCचं आरक्षण फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मियांनाच लागू आहे. इतर धर्मियांना याचा फायदा घेता येणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. जर अशा कोणत्याही व्यक्तीने SC प्रमाणपत्र घेतले असेल किंवा आरक्षणाचा जर लाभ घेतला असेल तर त्यांना जातीच्या आणि वैधतेच्या प्रमाणपत्राची रद्द प्रक्रिया केली जाणार आहे. तर आपण बघू शकतोय BJP नेत्या चित्रा वाघ यांनी देखील विधानसभेत असं सांगितलं होतं की काही स्त्रियांना नवऱ्याच्या धर्माची माहिती न देता लग्न केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. आपण बघू शकतोय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला धर्मपालट करण्याचा अधिकार आहे पण तो सहमतीने असावा. सक्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. तर आपण बघू शकतोय की अशा प्रकारे जर SC सर्टिफिकेट जर क्रिप्टो ख्रिश्चन किंवा धर्म परिवर्तन यांच्याकडे असेल तर ते अवैध ठरणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.